घेतलं आपल्यापासून पीटर दादा गेले 1 वर्ष पूर्ण झालं, माहीतच पडलं नाही 15 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट कसं गेलं. ऍक्च्युली मी म्हणजे काकासोबत एकदम पर्सनली अटॅच होतो इथे आणि त्यातल्याच काही घडामोडी सांगणार आहे ज्या क्वालिटी बाकी लोकांमध्ये सापडत नाही. म्हणजे रियालिटी आहे की तुम्ही स्वतः जरी थोडं रिवाइंड केलं तुम्हाला स्वतःला तर तुम्हाला लक्षात येईल की ही क्वालिटी खरंच पीटर रक्षित मध्ये होती, आपल्यामध्ये नाही. जसं ही एक क्वालिटी आहे ते म्हणजे प्रखर बोलणे, एकदम म्हणजे मागे फुटाने बोलण्यापेक्षा तोंडावर बोलून भलेही ते वाईट का होत नाही समोरच्यासाठी तरी चालेल, पण आपलं मत स्पष्टपणे मांडणे, त्यामध्ये कोणतंच अल्टरनेटिव्ह नाही. हे काकामधली गोष्ट मला आठवते पटते, कारण काका असं म्हणणं असं आहे की रक्तापेक्षा सत्य महत्वाचं आहे. म्हणजे रक्ताच्या नात्यापेक्षा मी सत्याला महत्व देतो आणि मला पण तेच एकदम आवडते ती गोष्ट. एक उदाहरण घ्या की जेव्हा एखादी सिस्टम आहे, सिस्टमच्या समोर तुम्ही उभे आहात आणि ते काहीतरी सांगत आहे ते तुम्हाला विचारायला पटत नाही, तर तुम्ही काय करता, एक तर तुम्ही शांत राहता किंवा त्याच्या होला होता. तुम्हाला माहिती असते की हे गोष्ट मला पटलीच नाहीये, पण आपण काय करतो, जाऊ दे त्याला स्किप करतो किंवा आपण शांत राहतो किंवा त्याच्या होला होतो. आपण त्या सिस्टमच्या विरोधात जात नाही. ही क्वालिटी मी काकामध्ये एकदम जोडून पाहिलेली आहे. काका तोंडावर बोलत होते पण याचा अर्थ असा होता की काका म्हणजे आपल्या प्रती चुकीची आहे. हे गोष्ट मी खरंच तुम्ही रिवाइंड करा, म्हणजे माझ्या आयुष्यात झालेली आहे आणि कदाचित ह्या कारणामुळे आपण वैरी पण होतो दुसऱ्यांचे, पण असो पण आपण आपल्या नजरेत पडत, हे खूप महत्वाचं आहे. ही क्वालिटी मी काकामध्ये पाहिली. दुसरी एक क्वालिटी म्हणजे मी इथे बिझनेस चालू करायच्या अगोदरचीच आहे. ती क्वालिटी म्हणजे एकदा काका मला म्हणाले होते की सुभाष, जीवनामध्ये आम्ही असंच बोलत राहत होतो तेव्हा अशी चर्चा निघायच्या, जीवनामध्ये पैशाला सेकंडरी ठरशील हमेशा आणि नात्याला प्रायमरी. जेव्हा नातं हे प्रायमरी असेल आणि पैसा सेकंडरी, तेव्हा कधी रिश्त्यामध्ये तडा निर्माण होतो. म्हणजे आज तुम्ही जर विचार कराल तर तुम्हाला लक्षात येईल पैसा आणि वस्तू, म्हणजे घरातल्या वस्तू म्हणा की काही म्हणा, माणूस एक उदाहरण की एखाद्या मुलाने गाडी पाडली चुकून तर बाप त्याला मारतो, पण तो हा विचार करत नाही की आपण आपल्या पोराला मारताय आणि त्या गाडीवर त्याचं प्रेम. चला मान्य केलं की गाडी नवीन आहे, पैशाने कष्टाने कमवली, पण तीच गोष्ट जर आपण समजून जर सांगितली तर कदाचित तो आयुष्यात पूर्णाची चुकी करणारी. एक उदाहरण दिलं, ही क्वालिटी पाहिली मी. काकांनी नेहमी नात्याला जपलं आणि पैसा सेकंडरी ठेवला. आणि हे मला समजत होतं तेव्हा जेव्हा आम्ही गोष्टी करत होतो, पण जेव्हा मला पैसा कमवायचा वेळ आला, जेव्हा मी कमवत होतो, मी मुंबईला पण नोकरी करत असताना ठीक होतो, पण तिथे एक नोकर म्हणून काम करतो, तिथे एक बिझनेसमॅन म्हणून काम करतो, तर मला हे जाणीव होते आता की पैसा सेकंडरी का. म्हणजे जो व्यक्ती पैशाला प्राथमिकता देतो, तुम्ही कोणतेही भांडण बघा, त्या भांडणामध्ये आपण जर गेलो आणि विचारलं की काय झालं, तर सांगताना तो वेगवेगळे गोष्टी सांगेल, पण त्याची बॉटम लाईन नाही का पैसा असेल. करून बघा किंवा आठवा, होईल पैसाच असेल. काकाची दुसरी गोष्ट, ह्या दोन गोष्टी मला एकदम काकाच्या हेवा वाटतात, कारण ह्या गोष्टी त्यांच्याकडनं शिकलो. मला म्हणजे काकाची खूप आठवण येते. म्हणजे आणखी एक गोष्ट आठवते मला, म्हणजे शेवटी जेव्हा आम्ही होतो ना तेव्हा हे लक्षात आलं की काही देवबिव नाही आहे, म्हणजे असं काहीच नाही आहे पृथ्वीवर. हे सगळं प्लान आहे, खूप मोठा केलेला प्लान आहे. एकच गोष्ट सत्य आहे आणि ते म्हणजे माणूस हा माणूस आहे आणि दुसरा पण माणूसच आहे.
त्याच्यामध्ये कोणता भेदभाव नव्हतो, एकदम नॉर्मल माणसासारखं एकमेकाची मदत. म्हणजे काका स्वतःच बोलत होते की हळूहळू मी स्वतः नास्तिककडे चाललेलो आहे. आणि माझ्या त्या प्रश्नाची मी कसं आहे ऍक्च्युली मला नाही काय म्हणजे जोपर्यंत प्रॉपर उत्तर मिळत नाही तोपर्यंत मी अस्थिर होऊन जातो. म्हणजे त्याला काय म्हणतात इंग्लिशमध्ये curiosity. तर असं एक tendency झाली होती. 7 मेला होता इथे. तर मग ती गोष्ट काकाला माहित पडली. तर काका म्हणजे म्हटलं काकांना सेवाग्रामला वगैरे नेलं. काका म्हटलं कारण तर तो ड्युरिंग प्रोसेस तो एक्सपायर झाला. तर अरे सुभाष म्हणे तेव्हा जर त्याला आणलं असतं म्हणे परत मी इथे गड्डा केला असता, त्या गड्ड्यात टाकलं असतं आणि आजूबाजूने माती टाकली असती आणि पाणी टाकलं असतं म्हणजे चेहऱ्याच्या आणि बाकी सगळं जमिनीत पुरवलं असतं आणि पाणी टाकलं असतं. तर कदाचित म्हणजे पॉसिबिलिटी आहे म्हणे की त्याचं जीवन पुरत येऊ शकतं. आता एवढं ऐकल्यानंतर मी तर पाचलंच जातो. आता मलाही असं बघा म्हणजे मला माफ कराल मला बोलता नाही ते स्टेज मीटिंग नाही आहे आणि मला हे काही जमतही नाही. फक्त मी जे सत्य माझ्यासोबत घडलेलं आहे ते काकासोबत आणि माझ्यासोबत ते सांगत. तर घरी गेलो. रात्री झोपताना असं अशी झोप नाही मला मला नाही का रात्री झोपताना जे काही घडलं किंवा जे काही आहे त्याच्या डोक्यामध्ये ते प्लॅनिंग चालू होते डोक्यामध्ये मग झोपा. काका 5,000 कधी सांगून मला काही समजलं नाही. सकाळी मी दुधाची गाठली घेतली आणि पहिले इकडे आलो. खूपच आवाज देत होतो गेटवरून काका म्हणून. तर काकाने आवाज दिला. मग काकांसोबत आम्ही इथे आलो. तिथे गाय असायची एक. काका म्हटलं तुम्ही ते सांगितलं ते समजलं नाही म्हटलं काका ते काय तुम्ही म्हटलं की असं टाकलं पाणी टाकलं आणि ते विष डायल्यूट होईल असेल आणि माणूस जीवन कसं काय म्हणता तुम्ही. तर मग ते काका मला बोलले की म्हणे आपलं जे शरीर आहे हे पूर्ण सचिद्र आहे. जसं शरीरामध्ये काही घाण गेली तर ते घामा वाटे बाहेर निघते. म्हणजे पूर्ण फोर्स आहे म्हणजे शरीरामध्ये. काही बॅक्टेरिया स्किनवर असतात ते प्रोटेक्ट करतात. काही बॅक्टेरियांना येऊ देत नाही. काही बॅक्टेरिया स्किनवर ऑलरेडी असतात आतमध्ये जे इफेक्टचं काम करतात. हे मला एवढं समजलं फक्त की शरीर सचिद्र आहे. जसं घाम बाहेर निघू शकते तसं बाकी गोष्टी बाहेर निघू शकतात. हे माझ्या डोक्याला पटलं. म्हणजे जहर बाहेर निघू शकतो. तर मी म्हटलं तुम्ही कसं म्हणता. अरे म्हणे नॅचरोपॅथी मध्ये आहे. म्हटलं मग नॅचरोपॅथी मध्ये आहे तर हे थेरॉटिकली आहे की प्रॅक्टिकल आहे. तर प्रॅक्टिकल आहे म्हणजे असं क्लिअर आहे का म्हणजे प्रॅक्टिकली झालं असेल त्याच्यामध्ये ते पुस्तकात मांडलेलं आहे आणि ते मी वाचलं म्हणून तुला सांगितलं. तेव्हा ती गोष्ट पटली मला. ते असं पटत नाही. आणि आता एक लेटेस्ट मला विकीने सांगितलं मला म्हणजे मी स्वतःच आश्चर्यचकित झालो की काकांनी एमएससी ची नाही एमपीएससी ची एक्झाम क्रॅक केली होती. त्यांना ऑफर लेटर आहे म्हणे एज्युकेशन ऑफिसर. फक्त 2 बहिणीचं लग्न व्हायचं होतं म्हणून त्यांनी ते जॉईन केलं नाही. किती कमालची गोष्ट. क्लास 2 ऑफिसर तुम्हाला. आता आणखी एक गोष्ट मला माहित पडली. आता जस्ट आपल्या रतन सरांशी बसलो होतो मी तिथे. रतन सर म्हणत होते मला की जेव्हा म्हणे तिथे मी जिम चालू करत होतो तेव्हा मला काकांनी मदत केली आणि तेव्हा त्यांनी प्लॅन केला होता की तू इथे हा प्लॉट घे आणि जिम टाक. म्हणजे जिम टाकतं हे काका सरांनीच म्हटलं असेल पण इथे तू कर. इथे तू सक्सेस आहे. आणि आज बघा रतन सर एकदम सक्सेस आहे. हा इव्हन त्यांना पैशाची सुद्धा मदत केली होती काकांना. मला मुंबईला घर घेताना काकांनी न सांगता म्हणजे मी तर काहीच बोललो नाही काकासोबत. माझ्या बाबाला 2 लाख रुपये दिले किंवा घेऊ द्या कारण हे एक आयुष्यात टिकता होते. म्हणजे स्वार्थ काहीच नव्हतं. मला तर माहिती नव्हतं. त्याच्यामध्ये पण आमचा एक थोडासा एक संवाद झालेला होता काकाचा आणि माझा. ते पैसे 2 लाख रुपये परत केले. परत केल्यानंतर मी मुंबईत इथे आलो. आल्यानंतर बाबा म्हणे चला आपण काहीतरी गिफ्ट देऊ काकाला. आम्ही मग सफारीचा कपडा घेतला. सफारीचा कपडा घेतला डार्क ग्रे कलर मधून काकाला दिला. काका म्हणे ही जबरदस्ती नाही काय. मी म्हटलं कसली जबरदस्ती. बाबा बोलत होते आणि मग मी त्यांना क्रॉस करत होतो. म्हणजे तू मला 2 गोष्टीमध्ये जबरदस्ती करून राहिला. एक तर म्हणे तू म्हणतो काय सफारी हात आणि दुसरी गोष्ट मध्ये हात कलर वापरते. तुम्ही म्हणे हे नाही म्हटलं म्हणे. मी म्हटलं काय करावं का सांगा तुम्ही आता.
तर म्हणे म्हटलं पैसे द्यायला पाहिजे होतं का? तर काका म्हणे हो पैसे दिले असते म्हणे, तर त्या पैशामध्ये जर वाटलं तर महाग असेल तर आणखी पैसे टाकून मी काहीतरी घेतलं असतं म्हणे. स्वतःला म्हटलं या सोडून घेऊन दिलं. म्हणजे कसे प्रॅक्टिकली बोलत होते आणि प्रॅक्टिकली व्यक्ती जो नाही काय म्हणजे सत्य फक्त सत्य मानतो. त्यांनी म्हटलं होतं, त्यांनी म्हटलं की पैसा सेकंडरी राहिला तर हमेशा म्हणजे आपल्या मनात हमेशा हे विचार येईल की चांगलं झालं पाहिजे. ह्या काही घटना आहेत त्या घटना काकासोबत माझ्या घडलेल्या आहेत. लहानपणच्या खूप साऱ्या आहेत, पण आता काय नाही तर मंगळवारवाडी ते